हे बघा आम्ही आलोय आता गोदा पार्कला. बघूया आता मध्ये जाऊन काय बघू शकता तुम्ही. छान असे फाउंटन्स आहेत, लाइटिंग वगैरे खूप मस्त आहे आणि सगळे नाशिककर इथे येत आहे. कुठे चालले तुम्ही? यूके उत्तराखंड. उत्तराखंड. ओके. उधर जाके झगड़ा मत करो, मेरे मोटे भाई को तंग मत करो. किधर घूम गए उसको बोलो, आप ये उसको भी बोलो ना. किधर घूम गए तो उसको लेके आओ. तर आता आम्ही इथे कालिका मातेच्या मंदिरात आलेलो आहे. बॉम्बे नाक्याला आहे कालिका देवीचं मंदिर. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज सकाळी सकाळी आम्ही जरा चालू आहे आमची कामं वगैरे आणि तुम्हाला सांगते आज म्हणजे थंबनेलवरून जर कळालंच असेल की आमचा आजचा दिवस कसा आहे. सो आपला व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मी आता आवरून रेडी वगैरे झालेली आहे कारण की मला जायचं आहे ऑफिसला. सो चलो. इकडे शौर्य पाचोरे 10वीचा अभ्यास चालू आहे. हे बघा मस्तपैकी 10वीचा अभ्यास आहे. 10वीचं वर्ष अभ्यास करा. पार्टी करायची आपल्याला तुम्ही पास झाल्यावर. आई भाजी निवडताय, कामिनी ताई लसूण सोलताय. आता स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे. आई सांगताय की कामिनी ताईंची रिॲक्शन किंवा काय असतं जेव्हा व्हिडिओ ऑन असतो तेव्हा, कॅमेरा ऑन असतो तेव्हा. तर इकडे चालू आहे शेपूची भाजी बनवायची आहे, भेंडीची भाजी बनवली आहे जी की मला टिफिनला न्यायची आहे. आणि इकडे चालू आहे यांचं काम. आणि आज कामिनी ताई आणि दादांना जायचं आहे बाहेर. सो त्यांचं पण पॅकिंग वगैरे थोड्या वेळाने करणार. झालंय बाकीचं पण थोडंसं करायचं आहे. कुठं चालले तुम्ही? यूके उत्तराखंड. उत्तराखंड. ओके. नॉट यूनाइटेड किंगडम. यस इसमें वैसा नहीं है अभी. ठीक है तो मजे करो. हाँ. मैं नहीं हूँ आपको बाय बाय करने के लिए. अभी बाय बाय करती हूँ. बाय बाय, हैप्पी जर्नी. अभी सांगली से जाओ ऑफिस, फिर संडे को घूमना. यस संडे को जाना ही है हमको. उधर जाके झगड़ा मत करो, मेरे मोटे भाई को तंग मत करो. किधर घूम गए उसको बोलो, आप ये उसको भी बोलो ना. किधर घूम गए तो उसको लेके आओ. वो मेरे को लाग लेकर आप आता है. घूम गए तो चलेगा, मेरे मोटे भाई को घूमने आए मत दो. राम, देखो मैं कैसा बोल रहा है. देखो ना. तर आता मी चालली आहे ऑफिसला. सो आपला ब्लॉग कंटिन्यू करा. तर काहीच आता आई आणि यांनी मला जॉईन केलंय. आई आणि हे आले दोघं जण आणि मी पण माझं ऑफिस झालंय. झालं असं की हे घरून थोडेसे उशिरा निघाले, म्हणजे बरोबरच निघाले असतील पण मग दादा त्यांची ट्रेन लेट होती पण ती लवकर येऊन गेली. त्याच्यामुळे मग त्यांना जरा पटपट जावं लागलं आणि त्यांची धावपळ पण झाली थोडीशी तिथे स्टेशनवरती. त्याच्यामुळे मग जास्त शूट वगैरे घेता आलं नाही. तर आता आम्ही इथे कालिका मातेच्या मंदिरात आलेलो आहे. बॉम्बे नाक्याला आहे कालिका देवीचं मंदिर. सो आम्ही तिथे आलोय आता. मंदिराचा परिसर तर एकदमच छान आहे बघा, दिसतोय. आणि आता असं थोडंसं थंडीचं वातावरण आहे ना, त्याच्यामुळे मग जरा छान वाटतं. हे बघा छान अशी मंदिराच्या अवतीभोवती समोरच्या परिसरामध्ये खूप छान असे झाड आहे उंच उंच आणि बरेच लोक येतात दर्शनासाठी. मंदिराचा बाजूचा परिसर पण छान आहे. आणि इथे ना नवरात्रीच्या वेळेस खूप मोठी यात्रा भरलेली असते, बरीच मोठी यात्रा भरलेली असते. पाळणे वगैरे असतात आणि गर्दीही खूप सारी असते. आम्ही यात्रेमध्ये नाही आलो आहे पण असं इतर वेळी आलेलो आहे. तर चलो आता तुम्हाला मी देवी दाखवते कशी आहे मध्ये. हे बघा हा आहे मंदिराचा एंट्रन्स. असा परिसर आहे मंदिराच्या भोवती. खूप छान असं मंदिर आहे. खूप छान यात्रा भरलेली असते नवरात्रीमध्ये. तर हे बघा इकडे समोर देवी दिसते. बरेच लोक पण आलेले आहेत. दर्शन करत होते मी, तर त्यांनी माझ्या हातात त्या देवीचा प्रसाद दिलाय. वेणी भेटली वेणी दिली देवीची. देवीचा प्रसाद भेटलाय आम्हाला. हे बघा हा आहे नदीचा पूल, गोदावरी नदीचा पूल. आणि वरतून हे असं काही दिसतंय, असं छान असं दृश्य दिसतंय. हे बघा समोर गोदा पार्क दिसतंय, म्हणजे जे काही आता नवीन केलेले ते वरतून असं दिसतंय. आता आपण तिथे जाऊन बघू खाली. हे बघा आम्ही आलोय आता गोदा पार्कला. बघूया आता मध्ये जाऊन काय आहे. लाइटिंग वगैरे तर खूप छान दिसते बाहेर ना, आणि बाहेरचा पण व्ह्यू छान आहे. इथे बाहेर पण असं रोड सारखं चालायला केलंय. पार्किंग एरिया आहे इकडे. बाहेर पण बसण्यासाठी जागा आहे. छान असा एरिया आहे. सो आता आपण मध्ये जाऊया. तर ही बघा इथे आहे मेन एंट्री. सो आता आम्ही चाललो आहे. इथे एंट्री
फी पण आहे आय थिंक, येस आहे, 30 रुपीज आहे आणि 3 इयरच्या मुलांपर्यंत फ्री आहे. आणि इथून एंट्रीचा पास घ्यायचा आहे अँड देन मग एंट्री करायची. हे बघा, हा आहे मधला पूर्ण व्ह्यू. बघू शकता तुम्ही, छान असे फाउंटन्स आहेत, लाइटिंग वगैरे खूप मस्त आहे आणि सगळे नाशिककर इथे येत आहे. सो खूप छान वाटतंय. आम्हीही आता मजा घेतो आणि तुमच्यासोबतही शेअर करते मी. इथे ज्या स्टेप्स आहेत त्यांना पण लाइटिंग वगैरे लावलेली आहे. हे बघा, आणि साईडने असं फिरण्यासाठी पण आहे, राऊंड मारायचा पूर्ण. सो खूप मस्त आहे, तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता या ठिकाणी. हे बघा, इथे छान फाउंटन्स आहे आणि स्टेपवरून पूर्ण पाणी खाली पडतंय. खूप छान वाटतंय असं बघायला रिअलमध्ये. आणि छोटे छोटे मुलं पण आहे इकडे. खूप सारे लोक छान असे फोटोज वगैरे काढण्याची मजा घेतात. छान छान अशा फ्रेम्स पण लावलेल्या आहेत, म्हणजे कोरीव काम केलेलं आहे, त्याच्यामुळे टाकलेलं पण आहे. फोटोसाठी पॉइंट्स पण खूप छान आहे, बघू शकताय तुम्ही. फोटो सेशन पण केलं, आईंचे फोटो काढताय आणि छान वाटतंय, मस्त वाटतंय खरंच. तुम्ही नक्की या एकदा. छोट्या मुलांना पण खेळण्यासाठी असं गार्डन आहे, सीसॉ वगैरे खूप छान आहे, बघू शकताय तुम्ही. हे बघा, छोटे मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच मजा घेतात. आईंची नेक्स्ट पोज, स्माइल करा, स्माइल. छान येतं इथं फोटो पण, झाडांमध्ये अशी लाइटिंग वगैरे आहे ना, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. हे बघा, इकडे छोट्या मुलांसाठी खूप सारं आहे खेळायला, प्ले एरिया खूप छान आहे, बघू शकताय तुम्ही. पण एक प्ले टॉय आहे छोट्या मुलांसाठी खेळायचा, मध्ये मुलं खेळत आहेत. हे बघा, ही आहे गोदावरी नदी, बघू शकताय तुम्ही. आणि नदीच्या प्रॉपर कडेलाच गोदा पार्क बनवलंय, छान असं. कसं वाटतंय आई? छान वाटलं, छान वाटलं. घरात रोज रोज घरातच राहतो आपण, असं बाहेर गेल्यानंतर छान वाटतं. आणि छान केलेलं इथं हे गोदा पार्क, म्हणजे लहान मुलांसाठी आहे, मोठ्या माणसांसाठी आहे, सगळ्यांनाच मजा घेता येते इथं. कारंजे आणि खेळण्यासाठी पण आहे मुलांना, मुलांचे खेळणे, गार्डन आहे, बाजूलाच गोदावरी नदी आहे, म्हणजे गोदावरी नदी आणि त्याच्या बाजूलाच हे गोदा पार्क केलेले आहे. म्हणजे आपल्याला वाटलं नाशिकला आल्यानंतर कुठं जायचं तर इथं आपण येऊ शकतो संध्याकाळच्या वेळेला. तुम्ही नक्की विजिट करा आणि नक्कीच सर्वांनी विजिट करा आणि बघा कसं हे गोदा पार्क, सगळ्यांनाच आवडेल. कारण आम्ही पण पहिल्यांदाच आलो, आम्हालाही आवडलं, तुम्हालाही नक्कीच आवडेल. इकडे बाजूलाच स्टॉल पण आहे खाण्याचे, म्हणजे फूड्स वगैरे, जंक फूड, पाणीपुरी वगैरे. नाश्ता कसं वाटलं येऊन? मस्त. तुम्हीही नक्की व्हिजिट करा आणि बघा, खूप छान आहे. लहान मुलांसाठी पण खूप मस्त आहे आणि मोठे लोक पण खूप सारी मजा घेतात. सो नक्की या तुम्ही पण. गोदा पार्क नाशिक. आम्हाला खरंच खूप भारी वाटलंय आणि आता आम्ही थोड्या वेळ इथे बसलो, फिरलो, सगळं बघितलं
आम्ही घरी निघालोय पण जाता जाता आम्हाला स्वीटचं दुकान दिसलं छान, त्याच्यामुळे आम्ही थांबलो. आता बघतो काहीतरी घेतो स्वीट्स वगैरे. सो चलो बघूया. आम्ही थोडंसं स्वीट घेतलंय आणि काहीतरी असंच मला पाहिजे होतं म्हणून ते घेतलंय. चाललोय आता आम्ही घरी जायला. उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही आता बाहेरूनच जेवण करून जातोय. इथे थांबलो आम्ही हॉटेल मातोश्रीला. सो आता जेवण वगैरे करतो आणि मग जाऊया घरी. आता मी आलो इथे जेवण करायला. फर्स्ट टाइमच आलोय, तर बघूया कशी टेस्ट आहे. तर काय आता आमचं जेवण वगैरे करून झालं आणि आम्ही चाललो आता घरी. सो बघतो घरी जाऊन. आम्ही त्याला एकटं सोडून आलो होतो, तो घेतोय की बसलाय की काय करतोय. सणीन ते होते तसे घरी, पण मग बघावं लागेल आम्हाला पण घरी जाऊन तो काय करतोय काय नाही. स्वतः आम्ही पटकन घरी जातो. चलो. हे बघा आम्ही आता चालूय घरी आणि श्री आणि सनी होते त्याला सांभाळायला, त्याच्यामुळे तो खेळतोय मस्त. तर चाललंय खेळायचं काम. अजून त्याचं जेवण बाकी. त्याचं नावाचं अजून आम्ही फिक्स करतोय, पण काय नाव ठेवू. नाव आम्हाला हा ना भाई, नाव सांगा आम्हाला तुम्ही. हे बघा हे स्वीट आणले आम्ही. ही अंजीर बर्फी आहे. अरे तुला काय रे, नुसतं पायाजवळ येतो. काय करायचं असतं त्याला काय माहिती. हे बघा एक अंजीर बर्फी आणली आहे आणि ही मोहनथाळ आणली छान अशी. हे बघा गाईज याचं इकडं काय चालू आहे खेळायचं काम. त्याला एक स्टिक आणली आम्ही, ती चावतोय खातोय तिच्यासोबत खेळतोय. काय काय उद्योग करतोय त्यालाच माहिती. आणि जेवण करायचा पत्ता नाही. इथं आम्हाला टेन्शन देतो. जेवण सकाळपासून केलेलं नाही, असे जर आम्ही उद्योग करत बसलाय. तर चलो गाईज असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.